4 लाख मतं फक्त 3,000 मतं माझे आहेत, ओबीसी. तरी लोक 8 16 वेळा आम्हाला, 17 वेळा 15 वेळा निवडून दिलं लोकांनी आम्हाला. त्या ठिकाणी तर कामामुळे लोक निवडून देतात. दादागिरी करून इतक्या वेळा माणूस निवडून देईल का? आणि गिरीश महाजन काय तुम्हाला माहिती आहे माझी की दादागिरी आहे? 1-2 केसेस माझ्यावर आहे. कोणाला बंदूक लावली, कोणाला मारलं, कोणाला ठोकलं, कोणी दादागिरी केली, तुम्ही ऐकलंय? आम्ही आमच्या कामाच्या भरोश्यावर होतो, कार्यकर्ते होतो. आणि तुम्ही रोहित पवार काय बाबांच्या कडेवर बसून, खांद्यावर बसून बाबा बाबा करत आमदार झाले. एकदा झाले, दुसऱ्यांदा परत किती 1000 मतांनी पण नाही झाले. निसटता विजय, ते 1000 मतांनी निवडून आलेत. पोस्टल बॅलेटवर आले ते पण. साहेब म्हणतात बरोबर आहे, पोस्टल बॅलेटवर शेवटी हारलेले होते, पोस्टल बॅलेटवर निवडून आले. आणि आता ते आम्हाला अक्कल शिकवतायत, ते आम्हाला म्हणतायत दादागिरी करतायत, ही लोकशाही बरोबर नाही. ही का लोकशाही आहे का? याचा राजीनामा घ्या. अरे बाबा, तू बाबांच्या भरोश्यावर मोठा झालेला माणूस आहे, तुला काय माहित राजकारण काय, समाजकारण काय, लोकांची सेवा काय? बाबांच्या खांद्यावर बसून झालेत. काकांनी थोडा आशीर्वाद दिला, यावेळेला थोडं दुर्लक्ष केलं. अजितदादांनी सांगितलं मी दुर्लक्ष केलं म्हणून इथं आपटला सदा आपा जरबतानी म्हणून. आणि तुम्ही आम्हाला अक्कल शिकवतात, हे कसे काय निवडून देतात इतक्या वेळा? मला वाटतं त्यासाठी खूप झटावं लागतं, खपावं लागतं, रात्रंदिवस कष्ट करावे लागतात. म्हणून आमच्यासारखे सामान्य शाळा शिक्षकाचे पोरं 7-8 वेळा त्या ठिकाणी आमदार होत आहेत. आणि म्हणून तुम्हाला हा बोलण्याचा अधिकार अजिबात नाही आहे. परवा त्यांनी ट्विट केलं म्हणून मी मुद्दाम बोलतोय, त्यांना उत्तर देण्याची सुद्धा गरज नाही.